नमस्कार सगळ्यांना. तर मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि जसं की नवीन सिरीज सुरू झालेली आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. आणि आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यात जे काही पाहिजे त्या सगळ्यांमध्ये हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि साध्या सरळ सोप्या गोष्टी आहेत पण आपण त्यांना खूप अवघड करून ठेवले. आणि मग आपण पळतोय, फक्त पळतोय पळतोय पळतोय. रॅट रेस जी चालू आहे ते सगळं चालू आहे. डेस्टिनेशन कोणाचं कुठे, कोणाला कुठंपर्यंत जायचंय किंवा तिथंपर्यंत जाईपर्यंत कसं जायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याला आपण एवढं महत्त्व देत नाही आणि आपण आपल्या जीवनाला खूपसं ग्रँटेड धरलेलं आहे. ओके, सो मग काय करायचं? तर आजचा कितवा भाग 8 आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला तुमच्याकडून एक उत्तर मला काढून घ्यायचंय सगळ्याकडून. ओके, तुमच्यासाठीच, तुम्हीच स्वतःला सांगा. तर हे सगळं का चालू आहे बाबा? मला जे आयुष्यात मिळवायचे ते का मिळवायचे? किंवा थोडक्यात तुमच्यासाठी सक्सेसची डेफिनेशन काय आहे? यशस्वी होणं किंवा ते यश मिळवणं म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? तर ते प्रत्येकासाठी वेगळं असतं. आपण प्रत्येकजण वेगळे आहोत. प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. प्रत्येकाला जे हवं आहे आयुष्यात ते सगळं वेगळं आहे. सो स्वतःला हा प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा की माझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय आहे? तर मी माझ्या ह्याच्यावरून तुम्हाला सांगेल, तुम्ही तुमचं आन्सर तुमच्या स्वतःला द्या. माझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय आहे? तर माझं जे प्युअर इंटेन्शन आहे, ओके, म्हणजे मला जे आवडतं ते करत करत माझी प्रोफेशनल ग्रोथ होत होत माझी पर्सनल लाईफसुद्धा मला एकदम फुल्ली 100% जगता आली पाहिजे. म्हणजे मला टाईमचं फ्रीडम पाहिजे, पैशाचं फ्रीडम पाहिजे. ओके, आणि मला माझ्या फक्त बोलण्यामधून जर मी खूप लाखो लोकांची जर मदत करणार असेल आणि ते माझ्याच्याने सहज शक्य आहे आणि ते मी एकदम सहजपणे बरंचसं काम करून माझ्यावर जर मी ते सगळं देऊ शकणार असेल तर माझ्यासाठी हे सक्सेस आहे. ओके, आणि येस, तर ते शोधून काढा. ते आपल्यामध्ये दडलेलं आहे, त्यावरती धूळ बसलेली असते. तर ते आपल्याला विचारायचंय. विचारा, थोडंसं विचार करायला वेळ द्या स्वतःला की तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय. तर एखाद्यासाठी सक्सेस म्हणजे खूप कमी पगाराचाही जरी जॉब असला त्याला, तर तो खूप छान पद्धतीने त्याच्या फॅमिली लाईफमध्ये खुश आहे, आनंदी आहे आणि छान वाटतं त्याला. त्याचं स्वप्न अजून एक काहीतरी स्टेप पुढे जायचंय आणि तो त्यासाठी प्रयत्न करतोय. तर एखाद्यासाठी सक्सेस ते सुद्धा असू शकतं. एखाद्यासाठी आपण जी ड्रीम लाईफ सध्या जगतोय, म्हणजे आपण जसं काही जगतोय, आपल्याकडे जेवढी फॅमिली आहे, जे काही आपल्याकडे पैसे येतात महिन्याला किंवा जे काही आहे, जे काही आपण खातो पितो, ओके, ते सुद्धा खूप जणांचं स्वप्न असतं. तर आपण जे काही जगतोय ती सुद्धा कोणाची तरी ड्रीम लाईफ असते. तर सगळ्यांचं सगळं वेगळं आहे. तर आज स्वतःला हा प्रश्न विचारा आणि तुम्ही लिहून काढा की तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय आहे. किती मंथली किती तुमच्याकडे इन्कम आलं पाहिजे किंवा मंथली बाबा मी छान एका महिन्यातून मला खूपदा स्ट्रेस नाही आला पाहिजे, मी निवांत शांतपणे जगलो पाहिजे, मला जे काही आवडतं, जी काही शांतता आवडते, मला निसर्गासोबत राहायला आवडतं किंवा मग आध्यात्मिक गोष्टी मला शिकायला आवडतात, त्यावरती मला काम करायचंय, त्यासाठी मला छान निवांत वेळ पाहिजे किंवा मला माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे. तर सगळ्यांचं सगळं वेगळं असतं. तर तुमच्यासाठी ते काय आहे ते शोधा. ना की हा हे करतोय, ती ते करतीये किंवा त्यांनी आज एक 4 व्हीलर घेतली किंवा त्यांनी खूप मोठं घर घेतलं, ना की ते इकडे फिरायला गेले, ते फॉरेन ट्रिपला गेले. हे बाकीच्यांचं बघून मी सुद्धा हे करायला पाहिजे यात आपल्याला पडायचं नाहीये. ओके, एखादी वेळेस आपल्याला फॉरेन ट्रिप होईल सुद्धा, पण तिथं जाऊन जर आपण काहीच नाही, एकदम खाली दिमाग बसलोय, आपल्याला काही चांगलं वाटत नाहीये, तर काय अर्थ आहे त्याला? म्हणजे ते तुमचं गोल नाहीये. एखादी वेळेस तुम्ही जिथं आहात तिथं शांतपणे बसून जर तुम्ही खुश असाल, आनंदी असाल किंवा तुमचं काहीतरी वेगळं गोल असेल, वेगळं काहीतरी तुमच्या मनामध्ये करायचं असेल किंवा वेगळं काहीतरी करण्यासाठी आपला जन्म जर झाला असेल, तर मग ते शोधा,
ते स्वतःला विचारा, सारखं सारखं विचारा. आपल्याला जसा नदीचा प्रवाह असतो आणि त्या प्रवाहामध्ये जे काही येतं ते कसं वाहत जातं, तसं आपल्याला आपलं आयुष्य जगायचं नाहीये. आपल्याला आपला वेगळा फ्लो तयार करायचा आहे. आपल्याला आपलं आयुष्य स्वतः घडवायचंय. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टीवरती स्वतःला काम करावं लागेल. आणि त्यात हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का. म्हणजे आपल्याला नेमकं काय पाहिजे असतं, आपले बहीण, आपले भाऊ, आपले आईवडील, आपले मित्रमंडळी, आपले कलिग्स, आपल्या आयुष्यात जेवढे कोण लोक आहेत त्या सगळ्यांचं ड्रीम वेगळं आहे, त्या सगळ्यांचे गोल्स वेगळे आहेत. ते त्यांच्या त्यांच्या मागं पळत आहेत आणि आपण त्यांना कम्पेअर करून आपलं आयुष्य का वाया घालवायचं. ओके, सो आपला आनंद कशात आहे. मला शांत निवांत इकडं मंदिरात बसल्यानंतर किंवा कुठेतरी छान गार्डनमध्ये गेल्यानंतर किंवा मला जे ठिकाणं आवडतात त्या ठिकाणी गेल्यानंतर जर छान वाटत असेल, मला आठवडाभरातले 4 सूर्यास्त बघायला जर भेटलं तर मी खुश असणार असेल. किंवा मला माझा दिवस कसा घालवायचा आहे आणि त्यानुसार जर मी तो घालवला तर जर मला आनंद भेटणार असेल तर मग अजून काय पाहिजे. सो तुमचा आनंद त्या कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये हे शोधून काढा, विचार करा, थोडा वेळ द्या स्वतःला. आणि स्वतःला एक्सप्लोर करायचंय आपल्याला. स्वतःला थोडंसं खोदून खोदून विचारूया. हे कुणी आपल्याला आजपर्यंत दुसरं विचारलेलं नाहीये. ओके, सो फक्त शिक्षण, नोकरी, फॅमिली एवढ्यातच अडकून राहण्यापेक्षा त्यापेक्षा बरंचसं काही जास्त असतं आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एक्स्ट्रा करायच्या आहेत. त्या करण्यासाठी हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो कसा वाटला आजचा टॉपिक आणि तुमची सक्सेसची डेफिनेशन काय आहे हे तुमच्याकडे लिहून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला टॉपिक. किंवा शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तर तुमचे खूप खूप आभार. आणि आवडला असल्यास लाईक करा, त्या सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.